Hello everyone, very good morning to our टेलिग्राम चॅनल दॅट इज कन्सेप्ट बिल्डर. आणि आज आपण आजची तारीख आहे 15 फेब 2025. ठीक आहे. तर इंडियन एक्सप्रेसमधील जे काही आपली इम्पॉर्टंट आर्टिकल आहेत म्हणजे प्रिलिमच्या आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं तर ते आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. मला एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे की जसं UPSCचा पॅटर्न म्हणजे UPSCचा जो सिलेबस आहे MPSCनं काय केलेला आहे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं हा जवळपास 99% ॲडॉप्ट केलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त वेगळेपण काय आहे की MPSCच्या मेन्सच्या सिलेबसमध्ये स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र हे टॉपिक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्यात आलेलं आहे, जेणेकरून समजा हिस्ट्रीचा स्टडी करताना मग महाराष्ट्रामधले जे काही सोशल रिफॉर्मर्स वगैरे असतील त्यांच्यावर स्पेशल एम्फसिस देतील. त्यानंतर जिओग्राफीचा स्टडी करताना फॉर एक्झाम्पल जे काही मिनरल्स वगैरे असतील किंवा जे इंडस्ट्रीज वगैरे असतील समजा महाराष्ट्रामध्ये त्यांचे क्लस्टर्स वगैरे तर त्याच्यावर फोकस वगैरे असणार आहे. ठीक आहे. सिमिलरली जे काही इव्हेंट्स वगैरे असतील समजा स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू द महाराष्ट्र, मग ते कॉन्स्टिट्युशनल बॉडी असो नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज वगैरे असो किंवा जे काही पॉलिटिकल इव्हेंट्स वगैरे असतील समजा ते गोष्टी काय होतील की त्याच्यामध्ये कव्हर होतील. ठीक आहे. आता हा झाला मेन्सचा सिलेबस. याच्यावरनं आपल्याला एक आपण काय करू शकतो माहिती आहे का, एक की नोट आपण याच्यावरनं घेऊ शकतो की म्हणजे फॉर एक्झाम्पल काय जसा मेन्सचा सिलेबस UP सारखा झालाय ना तसं आपल्याला ही गोष्ट सुद्धा नाकारता येत नाही की प्रिलिमचा जो काही पॅटर्न आहे UPSCचा तो सुद्धा येणाऱ्या एक्झाममध्ये तशा प्रकारे समजा क्वेश्चन्स वगैरे विचारले जातील. ठीक आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी कॉंगोच्या रिलेटेड एक न्यूज आलेली आहे. ठीक आहे. हा इंटरनॅशनल एक कन्फ्लिक्ट आहे आणि UPSC मध्ये समजा तुम्ही जर मागच्या 3-4 वर्षाचे जर PYQ बघितले तर कॉंगो हे खूप न्यूजमध्ये होतं आणि त्याच्यामुळे काय झालेले फ्रिक्वेंटली हे क्वेश्चन्स आलेले आहेत UPSCला. ठीक आहे. म्हणजे जिओग्राफिकल लोकेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं किंवा इंटरनॅशनल रिलेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं प्रिलिममध्ये हे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये फीचर्स आपल्याला झालेले दिसतात. आता सेम सिलेबस आपल्याला मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं सुद्धा आहे. ओके. तर त्याच्यामुळे सुद्धा काय माहिती आहे का ही पॉसिबिलिटी नाकारता येत नाही की UPSCच्या बेसिसवर सुद्धा प्रिलिमचा जो काही पॅटर्न आहे ॲटलिस्ट नॉट एक्झॅक्टली 99% और 100%, पण त्यातल्या त्यात काही जे एलिमेंट्स वगैरे असतील ना म्हणजे फॉर एक्झाम्पल काही नवीन एलिमेंट्स ऍड वगैरे करायचे असतील तर ते येणाऱ्या प्रिलिमपासून तशा प्रकारे ते एलिमेंट्स वगैरे ऍड करू शकतात. ठीक आहे. चला तर आपल्या पहिल्या आर्टिकलकडे वळूया. पहिल्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की इथं डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो हे आता या ठिकाणी लोकेशन दिले तुम्हाला आफ्रिकन कंटिनेंटचं, तर तुम्हाला लक्षात येईल की हे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे. ठीक आहे. तर तुमच्यासाठी मी झूम करून दाखवतो. याचं हे एक्झॅक्ट लोकेशन या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये विचारतात काय माहितीये का, रिसेंटली जे कन्फ्लिक्ट वगैरे झालं ना याच्यामध्ये एक M23 नावाचा एक रिबेल ग्रुप आहे. तर त्याच्याबद्दल एखाद्या वेळेस विचारू शकतात प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं की बेसिकली हा जो M23 वर्ड्स किंवा रिबेल ग्रुप आहे तर हे कशाच्या रिलेटेड आहे म्हणजे आफ्रिकन कॉंगो डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोच्या रिलेटेड आहे किंवा कशाच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या याच्यावर पॉसिबल प्रश्न कसा असू शकतो की फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट रिव्हर्स वगैरे आहेत म्हणजे कॉंगो रिव्हर एक असेल. ओके. त्यानंतर एक साऊथ किव म्हणून एक लोकेशन आहे. आता या ठिकाणी त्यांचं नाव वगैरे चेंज करून दिलेले हे एक लोकेशन. आणि त्यानंतर जे गोमा प्रोव्हिन्स आहे. ठीक आहे. म्हणजे हा कॉंगो बेसिस आहे. गोमा प्रोव्हिन्स याच्यामध्ये दिसत नाहीये पण मी तुम्हाला काय करायचं मॅपमध्ये गोमा प्रोव्हिन्स त्यानंतर साऊथ किव हे जे लोकेशन्स आहेत ना हे मॅच द फॉलोइंग मध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे की बेसिकली हे जे रिसेंटली न्यूजमध्ये लोकेशन्स वगैरे होते तर हे कोणत्या कंट्रीच्या रिलेटेड वगैरे आहेत. ठीक आहे. त्यानंतर जे काही यांचे फिजिकल फीचर्स आहेत म्हणजे कॉंगो रिव्हर तुम्हाला सांगितलं मी, कॉंगो बेसिन एक सांगितलं आणि त्यानंतर हे जो प्लॅटू आहे ठीक आहे तो हा प्लॅटू महत्वाचा आहे. त्यानंतर इथले जे माउंट स्टॅनली जे आहे ते सुद्धा काय की एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह महत्वाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की ज्यावेळेस आपण जिओग्राफीसाठी GC लिऑंगचा स्टडी करतो तर तुम्हाला काय होतं की माउथ स्टॅनलीचा रेफरन्स त्या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी जे लेक्स दिलेले आहेत ना ठीक आहे तर हे ग्रेट लेक्स त्यांना पण म्हणतात ते काय हे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा ग्रेट लेक्स महत्वाचे. त्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट फॅक्ट प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह काय आहे की याचं ओपनिंग जे आहे ना हे अटलांटिक ओशन मध्ये होतं. ठीक आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोचं ओपनिंग हे अटलांटिक ओशन मध्ये होतं. ही कम्प्लिटली लँडलॉक कंट्री नाही. ठीक आहे. तर हे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने एवढे इम्पॉर्टंट फॅक्ट सुद्धा. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे की ज्यावेळेस तुम्ही आपण एसे पेपरमध्ये ज्यावेळेस आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनच्या पर्स्पेक्टिव्हने आपण डायमेन्शन्स त्या ठिकाणी मेन्शन्स करत असतो आणि जर आपल्याला एक्झाम्पल द्यायचं असेल की कशा प्रकारे ज्या काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल युनायटेड नेशन असेल किंवा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस वगैरे असेल
तर ह्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन त्यांच्या ऑब्जेक्टिव्ह पासून कशा फेल झाल्या, तर हे कशामधनं दिसतं, हे जे रिबेल चालू आहे किंवा हे जे कन्फ्लिक्ट चालू आहे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये, तर त्याच्यामधनं काय दिसतं की ह्या ऑर्गनायझेशन पीस आणि सिक्युरिटी एस्टॅब्लिश करण्यापासून या कशा डिफर झालेल्या आहेत. तर तुम्ही काय करू शकता की हे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोचं एक्झाम्पल देऊ शकता, ठीक आहे. किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर असा डायमेन्शन्स त्या ठिकाणी एसे मध्ये जर मांडायचं असेल की रिसोर्स आणि त्याचं कन्फ्लिक्ट हे कशा पद्धतीनं होऊ शकतं, तर त्यावेळी सुद्धा तुम्ही काय करू शकता, एसे मध्ये ह्या DRCचं तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम्पल वगैरे प्रोव्हाइड करू शकता, ठीक आहे. तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने एवढं इम्पॉर्टंट होतं. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे की रिसेंटचे जे चीफ इलेक्शन कमिशनर आहे तर त्यांची टर्म जी आहे ना ती 18 फेब्रुवारीला संपणार आहे. तर त्याच्यासाठी काय करण्यात आले म्हणजे माहिती आहे का की सिलेक्शन कमिटी जी आहे ना नवीन चीफ इलेक्शन कमिशनच्या अपॉइंटमेंटसाठी त्या ठिकाणी कन्स्टिट्यूट करण्यात आलेली आहे. तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय महत्वाचं आहे की एक तर यांची अपॉइंटमेंट प्रोसिजर ही कशी होते, त्याच्यासाठी लागणारी सिलेक्शन कमिटी, त्याच्यामध्ये त्यांचं कंपोजिशन काय काय आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे आर्टिकल आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिकल 324, तर ही काय माहिती आहे का, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, ठीक आहे. आणि त्यामध्ये ही इंडिपेंडंट आहे. आणि इम्पॉर्टंट काय की आर्टिकल 324 इम्पॉर्टंट आहे. तर म्हणजे एक्झाममध्ये विचारू शकतात की हे आर्टिकल 324 कशाच्या रिलेटेड आहे, ठीक आहे. त्यानंतर आणखी महत्वाचं याच्यामध्ये काय आहे की हा जो ऍक्ट नवीन करण्यात आलेला 2023ला चीफ इलेक्शन कमिशन अँड अदर इलेक्शन कमिशनर अपॉइंटमेंट कंडिशन ऑफ सर्व्हिस अँड टर्म्स ऑफ ऑफिस 2023, तर याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे म्हणजे सुरुवातीला ही चीफ इलेक्शन कमिशनची जी अपॉइंटमेंट वगैरे होती ना तर ही सिनियर मोस्ट जे होते ना त्यांचंच इलेव्हेशन त्याच्यामध्ये व्हायचं. पण आता याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे की पॅनल अपॉइंट करण्यात आलेले आणि ते पॅनलचे नाव वगैरे सजेस्ट कराल ना तर त्या सजेशनच्या बेसिसवर ही जी सिलेक्शन कमिटी आहे की ज्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर, होम मिनिस्टर आणि लीडर ऑफ ऑपोजिशन यांचं कंपोजिशन असणार आहे. तर ते काय करणार माहिती आहे का की ह्या पॅनलच्या रिकमेंडेशनच्या बेसिसवर हे सिलेक्शन कमिटी काय करणार की चीफ इलेक्शन कमिशनचं अपॉइंटमेंट वगैरे करणार, ठीक आहे. याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं गोष्ट काय आहे की त्यांचा जो रोल आहे किंवा त्यांचे फंक्शन्स किंवा पॉवर वगैरे आहेत ना तर ते प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं जर आपण बघायला गेलं तर हा टॉपिक आपल्या GS2च्या आतमध्ये येतो, ठीक आहे. स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू द गव्हर्नन्स, पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन. तर याच्यामध्ये याचा जर रिसेंटली जर डिबेट वगैरे बघितलं तर हा ऍक्ट कशामुळे आणण्यात आला होता, कारण सिलेक्शन प्रोसेसमध्ये ना बायस निर्माण व्हायचं, ठीक आहे. त्याच्यामुळं म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की सेपरेशन ऑफ पॉवरचा जो इश्यू आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की जे एक्झिक्युटिव्ह आहेत किंवा लेजिस्लेचर्स आहेत तर त्यांचं जे काही इंटरफरन्स आहे एक्झिक्युटिव्हचं जे लेजिस्लेचर्स आहेत ना त्यांचे इंटरफरन्स एक्झिक्युटिव्हच्या वर्किंगमध्ये, ठीक आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय सांगितलेलं आहे, सेपरेशन ऑफ पॉवरची कन्सेप्ट त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली आहे. तर तो सुद्धा इश्यू ना आपण ह्या पर्स्पेक्टिव्हनं स्टडी करू शकतो. किंवा हा जो इश्यू आहे रिसेंटली तुम्हाला मी काल सांगितलं होतं वेगवेगळे जे काही कमिटीज वगैरे होते त्यांनी रिकमेंडेशन दिले होते इलेक्टोरल रिफॉर्म करण्यासाठी. आणि हे जे इलेक्टोरल रिफॉर्म जे आहेत ना तर हे कशाच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहेत, एकतर काय की त्यांचं इंडिपेंडन्स, दुसरं ट्रान्सपरन्सी. आणि ह्या इंडिपेंडन्स आणि ट्रान्सपरन्सीमुळे काय होतं माहिती आहे का की डेमोक्रेसी जी आहे ना तर ही व्हायब्रंट आणि स्ट्रॉंग बनण्यासाठी ही मदत करते. त्याच्यामुळे काय माहिती आहे का की स्ट्रेंथनिंग डेमोक्रेसीसाठी आपल्याला डेमोक्रेसी आणखी स्ट्रेंथन करण्यासाठी तर यांचं इंडिपेंडन्स आणि ट्रान्सपरन्स म्हणजे सिलेक्शन प्रोसेस जे आहे ना ते ट्रान्सपरंट असणं महत्वाचं आहे, ठीक आहे. तुम्हाला लक्षात आलं हे इश्यू. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे ट्रस्ट इनिशिएटिव्ह. तर बेसिकली हा जो ट्रस्ट इनिशिएटिव्ह आहे हा प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह खूप इम्पॉर्टंट आहे, कारण अशा प्रकारचे जे काही इनिशिएटिव्ह वगैरे असतात म्हणजे बायलॅटरल किंवा इंटरनॅशनल ॲग्रीमेंट्स वगैरे असतात तर हे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणजे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं हे क्वेश्चन्स फ्रिक्वेंटली त्यामध्ये यूज केले जातात. तर बेसिकली ट्रस्ट इनिशिएटिव्ह काय आहे तर म्हणजे काय की ट्रान्सफॉर्मिंग रिलेशनशिप युटिलायझिंग स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. हा इनिशिएटिव्ह जो आहे ना हा इंडिया आणि US मध्ये आहे. म्हणजे रिसेंटली प्राईम मिनिस्टर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर मोदी जे USच्या व्हिजिटवर आहेत तर त्यांनी आणि USचे जे प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलेलं दोघांनी मिळून हा ट्रस्ट इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे. आणि बेसिकली ह्या ट्रस्ट इनिशिएटिव्ह मध्ये काय करणार आहेत की यांचं जे एम आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल काय जे क्रिटिकल मिनरल्स वगैरे असतील किंवा ऍडव्हान्स मिनरल्स वगैरे असतील किंवा फार्मास्युटिकल मधले जे काही कॉपरेशन वगैरे आहे तर हे काय करणं की त्यांचं स्ट्रेंथनिंग करणं, ते अधिक बळकट करणं हा या इनिशिएटिव्हचा मेन मोटो आहे, ठीक आहे. याचबरोबर काय केलं होतं माहितीये का ह्या ट्रस्ट इनिशिएटिव्ह मध्ये याच्यामध्ये ह्या आर्टिकलमध्ये महत्वाचं काय आहे की यांनी
क्रिटिकल मिनरलच्या पर्स्पेक्टिव्हने एक इनिशिएटिव्ह लॉन्च केला होता. म्हणजे इंडियाचं जे मिशन आहे ना, इंडिया नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन 2024, तर त्याला हे मिशन काय करतं, अलाइन करतं. ठीक आहे. तर ह्या मिशनमध्ये बेसिकली काय सांगितलेलं आहे, क्रिटिकल मिनरल्सच्या रिलेटेड ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे लिथियम असेल, रेअर अर्थ मिनरल्स वगैरे असतील, किंवा ऍडव्हान्स मिनरल्स किंवा फार्मास्युटिकल्स वगैरे. ठीक आहे. म्हणजे बेसिकली प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन जर विचारला तर असं विचारू शकतात की रिसेंटली हा ट्रस्ट इनिशिएटिव्ह हा स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ही कोणत्या 2 कंट्रीमध्ये झाली, एक तर हे विचारू शकतात. त्याचं उत्तर काय असणार आहे, इंडिया US असणार आहे. किंवा त्या ट्रस्ट इनिशिएटिव्हचा ऑब्जेक्टिव्ह जो होता ना, तो हा ऑब्जेक्टिव्ह काय होता. मग याच्यामध्ये जर ऑब्जेक्टिव्ह जर विचारलं काय आहे की स्ट्रेंथनिंग द कोऑपरेशन विथ रिस्पेक्ट टू द क्रिटिकल मिनरल्स, त्याच्यानंतर ऍडव्हान्स मिनरल्स आणि फार्मास्युटिकल्स. ठीक आहे. तर ते 3 गोष्टी लक्षात ठेवा, फार्मास्युटिकल, ऍडव्हान्स मिनरल्स आणि क्रिटिकल मिनरल्स. ठीक आहे. लक्षात आलं तुम्हाला. त्यानंतर आपला पुढचा इश्यू आहे, आता ह्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे की ही जी हे जे आर्टिकल आहे, तर बेसिकली याच्यामध्ये काय झालेलं आहे की ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स रिलीज झालेला आहे. ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स. तर हा जो ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स आहे ना, तर हे कोण पब्लिश करतं, हे एक जर्मन थिंक टँक आहे, जर्मन वॉच. तर हे काय करत असतं, ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स नावाचा इंडेक्स पब्लिश करत असतं. ठीक आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं फक्त एवढीच इन्फॉर्मेशन महत्वाची आहे. हा जो इंडेक्स आहे तर हे कोण पब्लिश करत असतं, तर त्याचं नाव काय की जर्मन वॉच हे पब्लिश करत असतं. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं जर याच्यामध्ये बघायला गेलं तर या ठिकाणी जो डेटा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, म्हणजे जर फॉर एक्झाम्पल GS3 मध्ये क्लायमेट चेंज किंवा SA मध्ये जर क्लायमेट चेंजच्या पर्स्पेक्टिव्हनं की इंडियाची जी व्हलनरेबिलिटी आहे, किंवा GS1 मध्ये जिओग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हनं जर तुम्हाला इंडियाची जर व्हलनरेबिलिटी किंवा डिझास्टरच्या रिलेटेड जर पॉईंट वगैरे विचारले, तर हा इंडियाचा क्लायमेट व्हलनरेबिलिटीच्या रिलेटेड जो डेटा या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इंडिया रँक ॲज द 6th वर्स्ट अफेक्टेड कंट्री ड्यू टू द क्लायमेट रिलेटेड इव्हेंट्स इन बिटवीन 1993-2022. ठीक आहे. तर अशा प्रकारचा डेटा जो आहे ना, तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, ते आन्सर रायटिंगमध्ये ॲज अ सबस्टॅन्शिएशन म्हणून त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. त्यानंतर रिसेंट क्लायमेट रिलेटेड ट्रेंड जे आहेत ना, तर फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचे जे ट्रेंड्स वगैरे आहेत, तर हे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं सुद्धा एखाद्या प्रकारची बीट्स वगैरे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाऊ शकते. की बाबा रिसेंटली क्लायमेट टेम्परेचर वाढलेलं आहे का कमी झालेलं आहे, किंवा जे काही फिनॉमिनास आहेत म्हणजे लालिना असेल किंवा एल निनो वगैरे असेल, तर त्यांच्यामुळं कशा प्रकारे इम्पॅक्ट होतो समजा लोकलवर म्हणा किंवा त्या मान्सूनवर म्हणा. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न हे प्रिलिम आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आणि हा जो डेटा आहे तुम्ही हा आन्सर रायटिंगमध्ये मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं ज्यावेळेस जिओग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हचा क्वेश्चन आला किंवा GS3 किंवा SA मध्ये तुम्हाला जर क्लायमेटच्या रिलेटेड डायमेन्शन्स प्रोव्हाइड करायची असेल क्लायमेट चेंजच्या रिलेटेड, तर हा डेटा तुम्ही त्या ठिकाणी डेफिनेटली यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. आता रिसेंटली तुम्हाला मी सांगितलं होतं कंटेक्स्ट काय आहे की इंडियाचे जे प्राईम मिनिस्टर आहेत मोदी, ते US व्हिजिटला गेलेले आहेत आणि लॉट्स ऑफ ॲग्रीमेंट म्हणजे जवळपास न्यूजपेपरमध्ये आजचा जो इंडियन एक्सप्रेस आहे त्याच्यामध्ये 10 ते 12 प्रकारचे वेगवेगळे आर्टिकल्स आलेले आहेत. ठीक आहे. तर आजच्या पेपरमध्ये फक्त आपण काय कव्हर करणार आहोत की प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जी इम्पॉर्टंट गोष्टी आहे ज्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे ते बघूया. आता पहिला जो पॉईंट आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय जस्ट 1 मिनिट. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह मी काल तुम्हाला पण हे सांगितलं होतं की आपल्याला काय महत्वाचं लक्षात ठेवायचं की जे इंडियाला टॉप क्रूड ऑइल एक्सपोर्ट सप्लायर कोण आहेत किंवा टॉप LNG लिक्विफाईड नॅचरल गॅस सप्लायर कोण आहेत, तर यांचा क्रम लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. ऍटलिस्ट 1 ते 2 जरी लक्षात ठेवले ना तरी आपल्यासाठी सफिशियंट वगैरे आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जे दिलं आहे की क्रूड ऑइल सप्लायर जे आहेत ना ते रशिया सगळ्यात जास्त आहे, त्यानंतर इराक आहे, आणि LNG सप्लायर जर बघितलं तर कतार आहे, 2 नंबरला USA वगैरे आहे. ठीक आहे. तर हे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे. डिफेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण जर ॲग्रीमेंट वगैरे बघितलं किंवा त्याच्यामध्ये जर इनिशिएटिव्ह जर बघितले तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, जस्ट 1 मिनिट. डिफेन्स पार्टनरशिप जी आहे ना, तर त्याच्यामध्ये एक नवीन इनिशिएटिव्ह लॉन्च करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो की न्यू 10 इयर डिफेन्स पार्टनरशिप फ्रेमवर्क. ठीक आहे. ह्या न्यू 10 इयर डिफेन्स पार्टनरशिप फ्रेमवर्कलाच काय म्हणतात माहिती का, इंडिया US कॉम्पॅक्ट फ्रेमवर्क किंवा पार्टनरशिप फ्रेमवर्क असं म्हणतात. कॉम्पॅक्ट म्हणजे काय की कॅटलायझिंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर, आता या ठिकाणचा फॉर्म दिलेला फुल फॉर्म दिलेला, कॅटलायझिंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर मिलिटरी पार्टनरशिप, ॲक्सलरेटेड कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर ह्या अशा प्रकारच्या ज्या नवीन ॲग्रीमेंट्स आहेत ना, तर ही प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं अतिशय महत्वाचे. ठीक आहे. तर ही लक्षात ठेवा, ही ॲग्रीमेंट कोणामध्ये झालेली आहे, रिसेंटली जी असं विचारलं जर कॉम्पॅक्ट ॲग्रीमेंट जी ती कोणामध्ये झालेली आहे, तर इंडिया आणि US मध्ये ॲग्रीमेंट झालेली आहे. ठीक आहे. आणि जर असं विचारलं त्याचं जर कधी कधी काय करू शकतात माहिती आहे का, एक तर 2 कंट्रीमध्ये विचारू शकतात की कोणामध्ये ॲग्रीमेंट झालेली आहे,
दुसरी गोष्ट काय विचारू शकतात, त्याचा ॲग्रीमेंटचं नेचर विचारू शकतात, की फॉर एक्झाम्पल ही जी ॲग्रीमेंट आहे ही कशाच्या रिलेटेड आहे. रिसेंटली इंडिया आणि US मध्ये कॉम्पॅक्ट नावाची जी ॲग्रीमेंट झालेली आहे तर ती कशाच्या रिलेटेड आहे, तर त्याचं उत्तर काय असणार आहे, डिफेन्स कॉपरेशनच्या रिलेटेड ही ॲग्रीमेंट आहे, त्याचं उत्तर असणार. ठीक आहे. त्यानंतर ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं तर इंडिया US ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्हनं, तर इथे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं काय सांगण्यात आलेलं आहे, त्यांनी जे टार्गेट ठेवलेले ना, म्हणजे 2030 पर्यंत बायलॅटरल ट्रेड जो आहे हा डबल करून कुठपर्यंत न्यायचा आहे, हा $500 बिलियन पर्यंत तो न्यायचा आहे, असं त्यांनी काय ठेवलेलं आहे, टार्गेट ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सिव्हिल न्यूक्लिअर ॲग्रीमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं जर इथं बघितलं, जस्ट 1 मिनिट, सिव्हिल न्यूक्लिअर ॲग्रीमेंट आणि स्मॉल मॉड्युलर रिएक्टरच्या पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं तर आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, एक तर हे स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स काय असतात. ठीक आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे की बेसिकली हे स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स काय असतात, की ज्यांची जी कॅपॅसिटी आहे इन बिटवीन 30 मेगावॅट टू 300 मेगावॅट इथपर्यंत त्यांची पॉवर जनरेशन कॅपॅसिटी असते, त्याला काय म्हणतात, स्मॉल मॉड्युलर रिएक्टर असं म्हणतात. ठीक आहे. आणि हे कन्व्हिनियंट काय आहे, की कारण त्यांचे असेंबल करण्यासाठी किंवा त्यांचं जे फॅब्रिकेशन आहे किंवा सेटअप करण्यासाठी ते इझी पडतं, म्हणून ते काय की त्यांनी हे शिफ्ट केलेलं आहे, म्हणजे लार्ज जे न्यूक्लिअर रिएक्टर आहे त्याच्यापासून काय केलेलं आहे, स्मॉल मॉड्युलर रिएक्टरवर शिफ्ट केलेले. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं काय महत्त्वाचं आहे, की याची जी एनर्जी आउटपुटची कॅपॅसिटी आहे ती किती आहे, 30 मेगावॅट टू 300 मेगावॅट, हे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं महत्त्वाचं आहे. त्यानंतर डिफेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं जर विचार केला, जस्ट 1 मिनिट, ठीक आहे, इथं दिसत नाही पण आपण तरी सांगूया डिफेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं. तर डिफेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने इंडिया आणि युएसच्या याच्या रिलेशनशिपमध्ये ना त्यांनी काय केलेलं आहे, एक नवीन इनिशिएटिव्ह लॉन्च केले, त्याला काय म्हणतात, INDUS, म्हणजे इंडिया आणि US एक्स प्लॅटफॉर्म. ठीक आहे. तर हे प्लॅटफॉर्मचं वैशिष्ट्य काय, तर हे कशासाठी असणार आहे, डिफेन्समध्ये इनोव्हेशन आणि को डेव्हलपमेंट या दोघांनी म्हणजे सोबत मिळून करण्याचं जे डेव्हलपमेंटच्या रिलेटेड जे काही इनिशिएटिव्ह वगैरे असतील तर हा इनिशिएटिव्ह त्याच्या रिलेटेड आहे. म्हणजे ही सुद्धा प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपलं आर्टिकल आणि त्याचा रिलेव्हन्स संपलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की MPSCनं जसं मेन्सचा सिलेबस UPSCचा ॲडॉप्ट केलेला आहे, तसं सुद्धा काय होऊ शकतं की येणाऱ्या परीक्षेमध्ये जो प्रिलिमचा सुद्धा पॅटर्न आहे तो सुद्धा तो काय करू शकते माहिती आहे का, ॲटलिस्ट 10 to 20% सुद्धा तो ॲडॉप्ट करू शकते. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला तयार असलं पाहिजे. त्याच्यामुळं डेली न्यूजपेपर रीड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एक तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं सुद्धा आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं तुमचे जे आर्ग्युमेंट्स आहेत आन्सर रायटिंगमध्ये ते डेव्हलप करण्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला जर आपला हा इनिशिएटिव्ह आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याला नक्की जॉईन करा आणि तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.